100 गुणा जास्त प्रोटीन देणारी ही रेसिपी एकदा खाऊन बघा। चविष्ट आणि बहुगुणकारी अशी रेसिपी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे एक बाउल घेतलेला आहे आणि हे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत। इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता। हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। घरच्या साहित्यात आपण बनवणार आहोत। सो तुमच्या घरात जे तांदूळ अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। आणि ही अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही पण स्वच्छ साफ करून घ्यायची आहे। आता ही पण डाळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता ही छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आणि आता ही डाळ छान अशी पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने धुतलेली आहे, जेणेकरून त्यामधली घाण निघून जाईल। आणि आता यामध्ये आपण 1 तांबे पाणी ओतायचं आहे। आता हे आपण 4 ते 5 तासासाठी असंच भिजत ठेवणार आहोत। आता तुम्हाला दिसत असेल बघा 4 ते 5 तास झालेले आहेत आपले। आता तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी डाळ आणि तांदूळ फुललेले आहेत। आता आपण ही आपली डाळ भिजली आहे की नाही हे आपण आता नखाने चेक करणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी आपली डाळ भिजलेली आहे आणि तांदूळही नरम झालेले आहेत। आता हे आपण मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला दिसत असेल बघा हे आपलं वाटून झालेलं आहे। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा कन्सिस्टन्सी खूप अशी एकदम मिडियम अशी घट्ट आहे। जास्तही घट्ट करायचं नाही, जास्त पातळही करायची नाही। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक जाडसर चिरलेला कांदा किंवा तुम्ही बारीक चिरलेला घेतला तरीही चालेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची, इथे तुम्ही हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतली तरीही चालेल, आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळे मसाले एकमेकांना लागले जातील आणि छान असं आपलं बॅटर तयार होईल। आणि यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही। आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। इथे मी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, थोडासाच घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा। आणि आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे पीठ, जेणेकरून त्यामध्ये बबल्स तयार होतील। आता यामध्ये मी अर्धी कढई तेल घेतलेलं आहे आणि तेल हे छान असं तापलेलं आहे। आता यामध्ये आपण हे छोटे छोटे बॉल्स असे सोडून द्यायचे आहेत, तुम्ही ते सोडून घ्यायचे आहे। हे छान असे आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। हे मीडियम आचेवरती आपल्याला तळायचे आहेत। जर तुम्ही हाय फ्लेम केली तर ते लगेच करपले जातील आणि आतल्या बाजूने ते शिजणार नाहीत। सो हे तुम्ही मीडियम आचेवरती तळून घ्यायचे आहेत। आता हे छान असे आपले क्रिस्पी फ्राय करून झालेले आहेत आणि ही रेसिपी खूप पौष्टिक आहे। सो हे तुम्ही तुमच्या फॅमिलीला करून देऊ शकता किंवा तुमच्या लहान मुलांना सुद्धा करून देऊ शकता। कारण यामध्ये डाळ आहेत, दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत आणि तांदूळ घेतलेले आहेत। आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं फ्राय करून झालेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि राहिलेले सगळेच असे वडे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। नंतर तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असे क्रिस्पी आपले बॉल्स तयार झालेले आहेत, एकदम स्पंजी असे तयार झालेले आहेत। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।